अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी दंगलीतील अन्यायग्रस्त नुरुल हसन शिकलगार कुटुंबाला न्याय देण्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीत नुरुल हसन शिकलगार या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता। या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते, मात्र अजूनही मदत मिळालेली नाही। याबाबत सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई तसेच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात कथित मोबाईल पोस्टवरून दंगल घडवली गेली। पोलीस प्रशासनाने तपास करून यात सहभागी असणाऱ्यांना शोधून काढले, मात्र अजून कारवाईबाबत शंका उपस्थित होत आहे। दंगलीत मुस्लिम समाजातील तरुण अभियंता नुरुल हसन याची मस्जिदमध्ये घुसून हत्या करण्यात आली। अन्यायपीडित शिकलगार कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली होती। दंगल होऊन 10 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी देखील आर्थिक मदत देण्यात आलेली नाही। मदतीसाठी आणि दंगलीत सहभागी लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे। मंत्र्यांना निवेदन, प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहे, मात्र कोणत्याही हालचाली होताना दिसत नसून मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले। यावेळी अजहर सय्यद, मौलाना साहिल, काशिम मुल्लानी, अफजल मोमीन उपस्थित होते। नुरुल हसन शिकलगार कुटुंबावर अन्याय झाला आहे। दंगलीतील अन्यायग्रस्त कुटुंबाला तसेच नुकसान झाला, यात बळी पडलेल्या नुरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे पुनश्च निवेदन देऊन त्याची आठवण करून देण्यात आली। मदत मिळेपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे।